मुंबईच्या कांदिवली पश्चिम चारकोप परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आपण स्वतः या ठिकाणी स्पॉटवर आहे ज्या ठिकाणी गोळीबार झाली। दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी दुपारी जी हॉल आहे तो 1:45च्या सुमारास 3 अज्ञात बाईक चालक आलेत। या ठिकाणी एक कार पार्क करत असताना व्यावसायिकावर आहे तर कारवर 2 ते 3 राऊंड गोळीबार करण्यात आले। यामध्ये 2 गोळी आहेत ते व्यावसायिकाच्या पोटावर लागल्यात, त्यामुळे त्याला जवळच्या कांदिवलीमध्ये ऑस्कर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं, उपचारासाठी दाखल करण्यात आलं। खरं तर आपण पाहिलं घटनेची माहिती मिळत या ठिकाणी पोलिसांची टीम आहे, जे डीसीपी असतील, एसीपी आणि इतर सिनियर पीआय अधिकारी मुंबई गुन्हे शाखेची जी टीम आहे ते घटनास्थळी दाखल होत या ठिकाणी फॉरेन्सिकची सुद्धा टीम आली आहे, ते तपास करत आहेत। खरं तर भर दिवसा मुंबई शहरात या ठिकाणी गोळीबार झाल्यामुळे परिसरात भीतीचे एक वातावरण पसरलं आहे। फॉरेन्सिकची टीम आहे त्या ठिकाणी गोळीबारच्या ठिकाणचे जे नमुने असतील ते पुरावा असेल ते गोळा करण्याचं या ठिकाणी काम करत आहेत। खरं तर 1:45च्या सुमारास जो व्यावसायिक आहे या ठिकाणी कार पार्क करत होता, त्याच वेळी अज्ञात इसमाकडून गोळीबार करून आरोपी जे आहेत तिघे ते फरार झाले। सध्या परिसरात असलेला सीसीटीव्ही फुटेज आहेत या ठिकाणी ते पोलिसांनी डीव्हीआर जो आहे तो जप्त करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। यानंतर हे आरोपी जे बाईकवरून आले होते ते कुठे पडून गेले आहेत आणि त्यांचा हेतू काय होता, या व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा मागचा उद्देश काय होता, या सर्व संदर्भात आता मुंबई पोलिसांनी 12 टीम बनवून आहे आरोपीचा शोध घेऊन यामध्ये नंतर गोळीबार कशामुळे झाली, काय कारण होतं, हे सर्व आरोपी अटक झाल्यानंतर या ठिकाणी माहिती पुढे येणार आहेत। कॅमेरामन मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई।